धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, धर्मेंद्र प्रधानचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, सदाभाऊ खोतचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, सदाभाऊ खोतचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। नरेंद्र मोदी होश में हो, होश में आओ, होश में आओ, अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अरे गांडू सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। अरे नीम का पत्ता कड़वा है, मोदी साला भडवा है, अरे नीम का पत्ता कड़वा है, मोदी साला भडवा है, अरे शिक्षण मंत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अरे सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, अरे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। जीना है तो लड़ना सीखो, कदम कदम पे लड़ना सीखो, अरे जीना है तो लड़ना सीखो। कदम कदम पे लड़ना सीखो। ती शिक्षण व्यवस्था बदललीच पाहिजे, बदललीच पाहिजे, बदललीच पाहिजे, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने जे दिल्लीमध्ये जंतर मंतर इथे गेल्या 23 दिवसापासून सोनम वांगचुकचे जे आंदोलन चालू आहे त्याला चिरडण्याचं काम इथलच्या भाजप सरकारने एक नपुंसक व्यक्तीप्रमाणे त्यानं पोलिसाला आड करून तिथलच्या 12, 13 ते 16 वर्षाच्या मुलीला अमानुष मारहाण केली। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने धर्मेंद्र प्रधान व सदाभाऊ खोत यांचे आम्ही पुतळ्याचे दहन करत आहोत व आम्ही या सरकारला या माध्यमातून इशारा देत आहोत की बाबा हो, गेली 23-24 दिवस तुमच्यासमोर एक आंदोलन चालू आहे, तुम्ही त्याला चिरडण्याचं काम करतात, तुम्ही इतके कसे नापुंसक आहात? तुम्ही एक काळी म्हणत होता 56 इंची छाती असलेला पंतप्रधान देशभर मिरवत होता, आज कुठं तो ब्लाऊजमध्ये लपलाय का देशाचा पंतप्रधान? तो का विद्यार्थ्याला न्याय देत नाही? धर्मेंद्र प्रधानापाशी का त्यांचा बसलेला आहे? आणि एकीकडे ते आंदोलन तिकडे चालू असताना महाराष्ट्रामध्ये एक सदा खोत नावाचा एक व्यक्ती आहे, वारंवार त्याच्या तोंडाला मुळवेत झाल्यासारखं तो वक्तव्य करत असतो। त्या सदाभाऊ खोतचा बी आम्ही या माध्यमातून निषेध करत आहोत आणि तात्काळ जर त्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केल्याशिवाय राहणार नाही, एवढं सांगतो आणि थांबतो।